तर या झाडाला अशा बावल्या करून बांधले आणि या प्राचीन खड्ड्यातलं पाणी कस काय संपत नाही, राज काय तर चला तुम्हाला सांगतो पुढं. तर काय म्हणता मग कांजसनी बोट्टे हो कस काय. पब्लिक सगळ्यात पहिले जर आपल्याला एवढं दळण घेऊन नाही चक्की मध्ये टाकणे. आता पब्लिक तुम्हाला विचार पडला असेल भाऊ आता ब्लॉग तर चांगले येत नाही, चांगला इंटरेस्टिंग ब्लॉग आण. बोट्टे हो तुमच्यासाठी असा इंटरेस्टिंग ब्लॉग आणलेला आहे आपण की तुम्ही डायरेक्ट चक्कीत हो. सगळ्यात पहिले त्याचे सामान होतं आपल्या त्या डिक्की मध्ये टाकून घेतलं, डिक्की विक्की लावली. आपला झिंगूरदादा पण चाललाय कुठेतरी. म्हणलं झिंगूरदादा तुला नेत नाही मी. झिंगूरदादा म्हणे भाऊ तुला मारीन. झिंगूरदादा तिथं पुढे गेले भाऊ, पण दिनेश भाऊ म्हणे आपण मोटरसायकलवरती जाऊ. दिनेश भाऊ ना डायरेक्ट मोटरसायकलवरती. तेवढंच आम्ही शॉर्टकटच्या नांदामध्ये कुठं पोहोचून गेले तर तुम्ही पाहूनच घ्या. आम्हाला पुढे रस्ताच नाही भाऊ. आता आमच्या एवढं अवकडा कोणाचाच झाला नसेल बरं का. भाऊ आता आम्ही भटकलो इकडे तिकडे. आता आम्हाला फोन लावूनच बोलावं लागेल कोणाला तरी. आमचं नशीब एवढं बेकार की इथं फोनाला पण रेंज नाही बरं का. पण इथे एक पण माणूस दिसत ना आम्हाला, तरी आम्ही पुढे गाडी चालवतोय. भाऊ आम्हाला भला माणूस भेटला म्हणजे भाऊ चला मी तुम्हाला रस्ता दाखवतो. तेवढंच भाऊ म्हणलं भाऊ देवासारखा आलाय बरं का. भाऊने आम्हाला कसं माझा वावरातून रस्ता दाखवून दिला ना, आम्ही आमच्या वाटचालीला निघलो बरं का. मस्त शॉर्टकट मध्ये टाकून पोहोचलो आम्ही शेवटी हायवेवर. तिथे भाऊचे धन्यवाद भाऊ, आम्हाला त्यांनी रस्ता दाखवला. आता दिनेश गाडीवर म्हणे भाऊ आम्हाला 3 बाटल्या घ्यायच्या बिस्लरीच्या. म्हणलं 3 बाटल्या का बॉक्स. म्हणलं बॉक्स घेतो 3. म्हणलं भाऊ माय का बसून ऐकायला लागला रे बाबा ना पब्लिक. माझ्या सांगल्यानुसार आहे ना 3 बॉक्स घेतले बरं का. आता काय करेल काय माहिती. तर भाऊ या खड्ड्याचा इतिहास असा आहे की हिच्यात कधीच मित्रांनो पाणी संपत नाही. हिच्यात माशा ऑलरेडी दिसतीलच तुम्हाला. पाहून घे इथं बारीक बारीक माशा दिसताय का तुम्हाला. मी झिंगूरदादाची मजा घ्यायला बसलो तर झिंगूरदादा मला म्हणाला भाऊ उठतो का चाकू घालू. म्हणलं भाऊ तुला पाहून घेणे का तू चाकू तर फेक. तू पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक फॉलो कमेंट करून ठेवा बरं का भाऊ.